भंडारा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर विलास कावरे पोटविकार तज्ज्ञ, डॉक्टर देवेंद्र फुले बाळरोग तज्ज्ञ तसेच डॉक्टर वसंतराव बाळबुदे राहणार आमगाव खुर्द तहसील साकोली यांची अंजेनिया गायडन्स पॉइंटचे संचालक मनीष वसंत नेमा, सतीश वसंत नेमा तसेच जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपकार्यकारी अधिकारी वसंत नेमा यांनी फसवणूक केल्याची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याने आरोपींना जामीन मिळाला। गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्यांना अटक करणे अपेक्षित होते, परंतु त्यांना जामीन मिळू देण्यासाठी पोलिसांनी बराच कालावधी दिल्याने आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप केला आहे। भविष्यात इतरांच्या मुलाचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी भंडारा शहरासह इतर जिल्ह्यातील नागरिकांनी या ठगबाजूने नेमा कुटुंबियांपासून सावध राहण्याचे आवाहन डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत केला। यात डॉक्टर विलास कावरे आणि डॉक्टर देवेंद्र फुले यांच्या मुलांच्या MBBS नंतर डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे। यासोबतच डॉक्टर वसंतराव बाळबुदे यांच्या देखील मुलाचे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे। पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी सांगितले की आरोपींनी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी डॉक्टर विलास कावरे यांच्याकडून 56 लाख रुपये तर देवेंद्र फुले यांच्याकडून 13,11,000 रुपये तसेच डॉक्टर वसंतराव बाळबुदे यांच्याकडून 19,80,000 रुपयांची फसवणूक केली, परंतु त्यांच्या पाल्यांचे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसल्याने त्यांचे 2 वर्ष वाया गेले। अशा गंभीर स्वरूपाचे आरोप असताना देखील पोलिसांनी दिरंगाई बाळगल्याने हे आरोपी मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तक्रारीनुसार किती लोक या प्रकरणात आरोपी आहेत आणि किती लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला? माझ्या तक्रारीनुसार 3 लोकांवर मी तक्रार केली होती, पण 2च लोकांवर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। पोलीस प्रशासनाकडे काय आपली मागणी आहे? तिन्ही लोकांवर गुन्हा दाखल व्हावा, तिन्ही लोक इन्व्हॉल्व आहेत। किती मोठा आर्थिक घोटाळा हा असू शकतो? हा काही सांगता नाही, करोडोच्या वर आहे। किती लोक डॉक्टर या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतवले गेलेले असतील आणि या संपूर्ण प्रकरणात एकूण काय रक्कम जिल्ह्यातल्या लोकांकडून या नेमा परिवाराला गेली असेल? आता तर तुमच्यासमोर मी स्वतः आहे, मी डॉक्टर विलास कावरे, आता डॉक्टर वसंत बाळबुदे आणि डॉक्टर देवेंद्र फुले, आम्ही 3 तर इथेच आहो। आणि यांच्या व्यतिरिक्त अजून डॉक्टर सायरा सुबान भंडाऱ्याचीच आहे ती, डॉक्टर आठवडे म्हणून एक मोत्याचे सुद्धा आहेत, त्यांच्यासुद्धा सोबत असाच फ्रॉड झाला होता काही वर्षाआधी आणि त्यांना मग ते आर्थिक व्यवहार करून तो FIR त्यांची वापस घेण्यात आली, ते आज येऊ शकले नाही। पण हा एकंदरीत आपल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर मिळून हा करोडोंमध्ये हा खेळ चालू आहे आणि अशा प्रकारे ही फसवणूक हे लोक करतात आहे, त्याला कुठे ना कुठे आळा बसला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। नुसार मनीष नेमा, वसंत नेमा आणि सतीश नेमा हे तिघेही आरोपी आहेत। मी दिलेल्या तक्रारीनुसार आमचा जो बँक ट्रान्झॅक्शन आहे, मी ज्याच्या अकाउंटवर पैसे मारले आहेत त्याचा पहिला आरोपी वसंत नेमा आहे। त्याच्यामुळे माझी अशी रिक्वेस्ट आहे, माझी अशी विनंती आहे की वसंत नेमाला त्या पोलीस लोकांनी आरोपी करावे। या तक्रारीत असं दिसून येते की फक्त 2च लोकांना पोलिसांनी आरोपी केलेला आहे, तिसरा आरोपी सध्या तरी मुळातच पोलिसांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। मी दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपींचे 3 नाव आहेत आणि पहिला तक्रार ही वसंत नेमाच्या नावाने दिलेली आहे। त्याच्यामुळे पहिला आरोपी आम्ही वसंत नेमाला याच्यासाठी केलेला आहे की त्यांच्या अकाउंटवर आम्ही बँक ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, आम्ही त्यांच्या अकाउंटवर दिले आहेत। मनीष नेमा हे आपला जेवढा कॅश ट्रान्झॅक्शन आहे किंवा बँक ट्रान्झॅक्शन आहे हे वसंत नेमाच्या अकाउंटवर घेत असतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांना पहिला आरोपी केलेला आहे। त्याच्यामुळे वसंत नेमावर कारवाई होणे आम्हाला अपेक्षित आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा
फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.